नमस्कार. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सन्मान सावित्रीच्या लेकींचा यामध्ये ज्यांचा सन्मान झालेला आहे अशांची आपण मुलाखती घेत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं नाव काय आणि आपण काम कुठे करता ते सांगा. मी सौ संध्या दिलीप गावडे आणि माहेरची खांडेकर. मी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे कार्यरत आहे. ओके. आपलं शिक्षण किती झालं आहे आणि कुठं झालं आहे? सर, माझं शिक्षण 12वी आणि नंतर नर्सिंगमध्ये रिवाइज्ड जनरल नर्सिंग मिडवायपरी हा माझा कोर्स झालेला आहे आणि सोलापूरमध्येच माझं पूर्ण शिक्षण झालं आणि नर्सिंगचं पण शिक्षण ह्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्येच मी पूर्ण केलेलं आहे सर. ओके. आपण आत्तापर्यंत कोणत्या पदावर काम करीत होता आणि आता प्रमोशन तुमचं कुठल्या पदावर झालेलं आहे? मी आधी परिचारिका म्हणून कार्यरत होते. GT हॉस्पिटल मुंबई येथे माझी पहिली अपॉइंटमेंट होती. त्यानंतर ट्रान्सफर घेऊन मी इथं परत सोलापूरमध्ये आले सर. ओके. आता प्रमोशन कुठल्या पदावर झालं आहे तुमचं? माझं आता प्रमोशन परिसेविका या पदावर झाले सर. आता पण आत्तापर्यंत स्टाफ नर्स म्हणून काम करीत होता, तर त्या कामाचं स्वरूप काय होतं? सर, पहिल्यांदा तर पेशंट आल्या त्यांना बेड देणं, व्यवस्थित त्यांना कीप अँड टायडी म्हणजे पेशंट टायडी असला पाहिजे. त्यासाठी फर्स्ट आपल्याला आपला वॉर्ड क्लीन ठेवणं गरजेचं आहे सर. आणि त्या ठिकाणी पेशंटच्या गरजेनुसार आपण सगळ्या ट्रीटमेंट देतो. जसा पेशंट येईल ज्या पद्धतीने, आता ॲक्सिडेंटचं पेशंट असेल आणि आम्ही आर्थो वॉर्डमध्ये असेल तर तिथं पेशंटला कसं शिफ्ट करायचं, ट्रॉलीवरून आपण टेबल बेडवर कसं घ्यायचं, इथंपासून म्हणजे आमची सुरुवात होती. आणि त्यानंतर मग आम्ही इंजेक्शन, मेडिसिन, पेशंटचं खाणं किंवा त्याला NBM ठेवायचं आहे म्हणजे नील बाय माऊथ आपण असं म्हणू शकतो. तर म्हणजे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की पेशंट कसा आहे त्यावर आपण तिथं देऊ शकतो. पण नंतर का होईना की आपण म्हणजे पेशंटची पूर्ण केअर घेणं हे महत्त्वाचं ठरतं आधी परिचारिका म्हणून. एखादा पेशंट सोबत जर कोणी नातेवाईक नसतील तर त्याची काय काळजी घेता तुम्ही? सर, ती काळजी पूर्णपणे आम्हालाच घ्यावी लागते. कारण पेशंटचं नातेवाईकच जर नसेल किंवा बेघर म्हणून किंवा अननोन म्हणून आमच्याकडे बऱ्याच वेळा सर पेशंट येतात, तर त्या पेशंटला फर्स्ट आपण त्यांचं जे काही कपडे असतील ते आम्ही चेंज करतो. का तर म्हणजे तो पेशंट जवळ जर नसतील कोण किंवा आता ब्लडनी भरलेला आहे किंवा म्हणजे बेघर म्हणून येतात तर त्यावेळेला खरंच खूप विचित्र अवस्थेमध्ये असतात पेशंट. तर मग आम्ही हॉस्पिटलचे कपडे त्यांना देतो आणि ते जे कपडे त्यांचे असतात ते कॅरी बॅगमध्ये ठेवतो. कारण तो पोलीस केसचा पेशंट असतो, मग त्यामुळे नातेवाईक ते कपड्यांमुळं ओळखू शकतील म्हणून ते करतो. किंवा त्यांचं जे काही डॉक्युमेंटेशन असेल, एखादं त्यांचं कार्ड असेल तर ते आम्ही अगदी जपून ठेवतो. किंवा कितीतरी वेळा सर कॅज्युअल्टीमध्ये त्यांच्याकडे पैसे असतात किंवा वस्तू असतात त्यांच्या, तर त्याही आम्ही आमच्याकडे जमा करून ठेवतो. आणि त्यांचे नातेवाईक आल्यानंतर पोलिसांच्या बरोबर म्हणजे पोलिसांना घेऊन आपल्या बुकमध्ये एंट्री करून मगच आम्ही त्यांच्याकडं पोहोचत्या करतो त्या वस्तू. पण म्हणजे फक्त रुग्णसेवेचंच काम नाही तर अगदी मेडिको लिगल पेशंट्समध्ये डॉक्युमेंटेशन अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते स्टाफना करायला लागतं. आता तुमचं प्रमोशन इंचार्ज सिस्टर म्हणून झालं आहे, तर तुमच्या कामात काय फरक पडला आणि म्हणजे जबाबदारी काय वाढली आहे? सर, जबाबदारी ही आहे की पेशंटला, येणाऱ्या पेशंटला पूर्णपणे त्या पेशंटची काळजी घेतली गेली का नाही. आतापर्यंत आम्ही काय होत होतं की स्टाफ नर्स म्हणून आम्ही घेत होतो काळजी, परंतु आता काय होणार आहे की ती काळजी पूर्ण घेतली गेली की नाही हे बघणं आता आमचं काम आहे. म्हणजे सुपरविजनचं काम आणि सर्व वस्तू म्हणजे इंजेक्शन, मेडिसिन, लिनन आणि बेड सगळं त्यांना मिळते की नाही हे बघणं आणि परत वॉर्डमधली स्वच्छता म्हणजे पेशंटची पूर्णपणे काळजी घेतली गेली की नाही ह्याचं सुपरविजन म्हणजे इंचार्ज सिस्टरांचं काम आहे सर. बरोबर आहे. स्टाफ नर्स म्हणून 8 तास ड्युटी करून ते काम करून जाणं आणि इंचार्ज म्हणजे त्या वार्डची पूर्ण जबाबदारी. तुम्ही तिथं उपलब्ध जरी नसलात तरी वार्डमध्ये जे काही झालं असेल तर ते सुपरविजन करायचं काम असल्यामुळे तुमच्यावर ती जबाबदारी पडते. नर्सिंग क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली?
प्रेरणा म्हणजे सर माझी बहीण ट्रेनिंगला होती सेकंड इयरला, पण मला या प्रोफेशनमध्ये खरंच रिअली यायचं नव्हतं. माझा दुसरा म्हणजे ऑप्शन होता, परंतु दुसऱ्या ऑप्शनकडं मी जाणार, पण तिथं माझा म्हणजे त्यावेळेला नंबर लागला नाही. पण इथं जवळजवळ 400 ते 450 मुली आलेल्या होत्या, त्यामध्ये फक्त 25 घ्यायच्या होत्या, तर तिथं माझा नंबर लागला होता. मग बहीण काय म्हणते की तुझा तिकडं निभाव लागेल का नाही माहीत नाही, तुझा जो दुसरा ऑप्शन आहे, पण तू इकडं ये आणि तू इथं ट्रेनिंग कर. जर तिकडं लागलं तर त्याच क्षेत्रात पण तू जाऊ शकते, पण तू आता एवढ्या मुलींमध्ये जर नंबर लागला असेल तर तू इकडं यायला पाहिजे. आणि इकॉनॉमिकली सेटल होण्यासाठी म्हणजे होणं गरजेचंच होतं, कारण घरची परिस्थिती आमची खूप गरिबीची होती. त्यामुळं मग इकडचा हा ऑप्शन मी इकडं घेतला. नोकरीवर असताना बरेच चांगले वाईट अनुभव होतात, पण नर्सिंग पेशामध्ये हा एक रुग्णसेवेचा पेशा आहे, एक पवित्र पेशा आहे आणि जॉब सॅटिस्फॅक्शन या क्षेत्रामध्ये खूप चांगलं असतं. तर तुम्हाला असा कुठला प्रसंग आठवतोय का की एखाद्या त्या प्रसंगामुळे तुम्हाला खूप आनंद वाटला, समाधान झालं आणि विशेषतः तुम्हाला हे क्षेत्र नको होतं पण तुम्ही या क्षेत्रात आलात, पण मी या क्षेत्रात आले तर ती चूक नाही केली आणि मला समाधान वाटलं या क्षेत्राचं, असे काही अनुभव असतील तर सांगा. हो सर, माझा अनुभव आहे पिडियाट्रिक वॉर्डमधला, की तिथं बच्चू एक 1.25 वर्षाचं बच्चू होतं ते बाळ, तर ॲस्पिरेट झालं होतं. म्हणजे ॲस्पिरेट दूध आईला दूध पिता पिताच ते ॲस्पिरेट झालं होतं, तर ते जवळजवळ ते रडत असं स्टॉप झालं म्हणूनच, बाळ हालेना म्हणूनच आलेलं होतं. मग आम्हाला पण इथं सर हार्ट रेट लागत नव्हता पेशंटचा, पण ज्युनियर डॉक्टर असतात आपल्याबरोबर, तर त्यांनी काय केलं की आम्ही सक्शन करत राहिलो सर. मग सक्शन करत असतानाच एकदम त्या बाळाने गॅस घेतला आणि नेमकं सर्वदे सर आले त्यावेळेला. मग सर आणि आम्ही मिळून सगळे ETT इंट्युबेशन केलं, सक्शन करून पूर्ण घसा पूर्ण त्याचा मोकळा केला असं समजू आपण त्या ठिकाणी, आणि बाळ एकदम ते छान होऊन डिस्चार्ज झालं. त्यानंतर इंजेक्टेबल वगैरे सगळं दिलं, 2-3 दिवसांनी ETT त्याची काढली आणि ते बाळ डिस्चार्ज झालं. डिस्चार्ज होताना ते जी माता होती त्या बाळाची आई, ती अक्षरशः माझ्या म्हणजे पाया पडत होती की नाही मॅडम तुम्ही होता, सिस्टर तुम्ही होता. तर तो जो त्या बाळाचा जीव वाचला, त्याच वेळेस म्हटलं की आपण जे स्वीकारलंय ते आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि पिडियाट्रिक वॉर्डमध्येच मी जवळजवळ 10 वर्ष ड्युटी केली आणि तिथं आणखीन खूप अनुभव आहेत सर. तिथं बेघर बाळ एक आलेली होती, 2-3 जवळजवळ माझ्या तेवढ्या वर्षात, तर त्यांची काळजी घेऊन आम्ही परत त्यांना अनाथाश्रमामध्ये पाठवलं. म्हणजे की ज्यांचं कुणी नाही त्यांचं आपण आहोत अशी एक भावना तिथं म्हणजे निर्माण झाली सर. खरं आहे, ड्युटीमध्ये असताना असे वेगवेगळे अनुभव येतच असतात, पण विशेषतः आपण कोविडमध्ये खूप चांगलं काम केलं आहे असं आम्ही ऐकलं, तर कोविडचं काय अनुभव आहे का तुमचा? हो सर, कोविडचा अनुभव असा आहे की सर 95 इयर्स म्हणजे पहिल्या लाटेमध्ये आपल्याकडं हे होते की वयस्कर लोक होते त्याच्यामध्ये, तर 95 वर्षाचे जे आजोबा होते ते आपल्याकडून डिस्चार्ज झाले सर. त्यावेळेला खरंच आपण म्हणजे काळजी घेतोय असं थोडंसं वाटलं आणि तिथं तो फार म्हणजे आमच्यासाठी आनंदाचा क्षण होता. आणि जेव्हा सेकंड लाट होती म्हणजे जेव्हा सेकंड पीक पिरियड होता सर, तर तेव्हा डेथ रेट खूप होता. तर त्यावेळेलाही जवळजवळ म्हणजे 32-33 वयाची म्हणजे जेंट्स आणि लेडीज अशा ॲडमिट होत होत्या, तर बरेच डेथ पण होत होते. एका दिवशी 18 डेथ होत होते, पण त्यातूनही बरेच पेशंट डिस्चार्ज व्हायचे, की बरे होऊन डिस्चार्ज व्हायचे, म्हणजे बायपॅपवरचे पण व्हायचे. तर तेव्हा आम्हाला तो एक वेगळा आनंद होता सर, की इकडं डेथ होत आहेत आणि हे म्हणजे कितीतरी वेळेला माझं काय व्हायचं की डेड बॉडी सरकवा आणि दुसरा पेशंट घ्या. मग ते हायपोनी क्लीन केल्याशिवाय तर घेता येत नव्हतं सर आम्हाला, पण ते करून घेऊनच मी ते करायचीच. म्हणजे त्यामुळं मला तो एक म्हणजे हे आहे की, आणि मला एका पत्रकारांनी म्हणजे हे पण केलं होतं की सतत मला फोन यायचे की हा आमचा पेशंट बघा, त्यांचं बघा. मग मी त्यांना बोलताच असं म्हटलं की ती बॉडी सरकवा आणि तो पेशंट घे. अहो तुम्ही किती कठोर आहात हो म्हणे, तुम्ही ती बॉडी सरकवा आणि तो पेशंट घे. अहो म्हटलं नाही, मेलेल्याचं न बघता मला आता जो जिवंत आहे तो बघायला पाहिजे आहे म्हटलं, म्हणून मी ते बघते. आणि असे बरेच पेशंट सर कोविडमध्ये आम्ही डिस्चार्ज करताना आम्हाला खरंच खूप आनंद होत होता सर. खरं आहे,
कोविड महामारीमध्ये सगळं जग सापडलेलं होतं, कुणाला घराबाहेर पडण्याची अनुमती नव्हती, त्यावेळेला डॉक्टर, नर्स आणि पोलीस हे तीनच क्षेत्रातले लोक काम करत होते आणि त्यावेळेचे अनुभव प्रत्येकांचे वेगवेगळे आणि अतिशय हे आहेत. तर बरेच वेळा असं होतं की म्हणजे जसं आत्ता सिस्टरांनी अनुभव सांगितला की तुम्ही पेशंट मेला आणि तुम्ही लगेच त्याला सरकवून तुम्ही दुसऱ्या पेशंटचं हे करताय, तर डेथ बघणं हा त्या क्षेत्रात कितीही काम करत असलं तर तो एक दुःखद असा अनुभव असतो. आणि विशेषतः तुम्ही 8 तास ड्युटी करता आणि त्यावेळेला असा काहीतरी प्रसंग घडतो आणि मग घरी गेल्यानंतर तुम्हाला हेच आठवत राहतं का? नाही सर, म्हणजे आठवत राहतापेक्षा मला काय म्हणायचं की म्हणजे आमच्या अंगात एक भिनलंय की आम्ही ड्रेस घातलं ना यस की आम्हाला नाही म्हणजे ते घरी गेल्यानंतर नाही आठवत, घरी गेल्यानंतर घरचंच आठवतं, पण ड्रेस घातल्यानंतर मात्र इथलं इथंच आठवायला पाहिजे आणि आम्हाला तरी ते आठवतं की इथलं इथंच आपण करायला पाहिजे आणि आपण आपला 100% देणं गरजेचं आहे. हा जो पेशा नर्सिंग पेशा आहे सर, त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही पेशंटच्या जीवाशी तिथं खेळत असता, म्हणजे पेशंटचा जीव आपल्या हातात जवळजवळ असतो. तर पेशंटला जर आपण काळजी घेतलं तर ते आता इथं कसं आम्हाला पेमेंट आहे हा एक भाग झाला सर, पण पेशंटची काळजी घेतल्यानंतर पेशंट जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा त्यांचं नातेवाईक आणि पेशंट यांचं जे चेहऱ्यावरचं हसू आहे ते कुठल्याही पैशात आपल्याला भेटणार नाही आहे सर, हेही तितकंच खरं आहे. खरं आहे. एका इमोशनल स्टेटमधून दुसऱ्या इमोशनल स्टेटमध्ये जाण्यासाठी मनाचा खूप खंबीरपणा लागतो आणि नर्सिंग पेशामध्ये काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींकडे तो कमी अधिक प्रमाणात स्ट्रॉंगली असतो. नोकरी करीत असताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात काय अडचणी आल्या का आणि कुटुंबाकडून किती सपोर्ट मिळाला? अडचणी तर होत्या सर, कारण अडचणींचं काय होतं, मॉर्निंग, 1 आणि नाईट अशा 3 शिफ्टमध्ये आमच्या ड्युटी आहेत. त्यामुळं एका स्पेसिफिक टायमिंगला एवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो आणि तुम्ही थांबा असं म्हटलं तर सर कोणी थांबत नाहीये, किंवा ती तशी वेळच नसती म्हणजे की बाबा ह्या वेळेला इकडे इतक्या वाजता या, त्या वेळेला असं या असं म्हणलं तर नाही. मग आपण आपल्या नातेवाईकांना आपण जवळ करतोय. माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी म्हणजे मी 4 ऑप्शन ठेवले होते, पण मी कधीही इथं हॉस्पिटलमध्ये असं म्हटलं नाही की बाबा मला नाईट नको आणि 1 नको. 4-5 मी ऑप्शन म्हणजे माझे ठेवलेले होते की बाबा ह्यानी नाही तर त्यांनी, त्यांनी नाही तर ह्यानी, म्हणजे असं करत करत मी माझ्या मुलीला मोठं केलं. आणि सपोर्ट तर हा होताच, म्हणजे प्रत्येकाला जायचं असायचं इकडं तिकडं, तर त्यावेळेला बरं आजीला जमत नसलं सासूबाईंना सांगायचं, सासूबाईंना जमत नसलं की आईला सांगायचं, आईला जमत नसलं की आता म्हणायची मग मिस्टरांना. माझे मिस्टर पण बाहेरगावी असायचे ॲक्च्युली खरं तर. मी म्हणायचे आता 3ही ऑप्शन नाही आहेत, तुम्हाला यावंच लागतं, तुम्ही काहीही करा, माझी नाईट ड्युटी आहे. पण मी इथं कधीच सांगितलं नाही की बाबा माझी नाईट आहे म्हणजे माझ्या घरी प्रॉब्लेम आहे आणि हे नाही, कारण इतरांनाही तसेच प्रॉब्लेम असतात. तर त्यामुळे ते तसं म्हणणं योग्य नाही असं आहे का? मिस्टरांनी किती सपोर्ट केला? नाही सर, मिस्टरांनी भरपूर सपोर्ट केला. आणि असं म्हणले नाहीत का की तू तुझं बघ? नाही 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 नाही, तू तुझं बघ असं म्हणू शकत नव्हते सर ते, कारण मी सासर आणि माहेर हे समान केलेलं होतं, म्हणजे मी त्यांनाही तेवढंच बॅलन्स ठेवलं. त्यामुळं ते त्यांनी तसं कधी म्हटलं नाही मला आतापर्यंत. आणि कुटुंबाकडे बॅलन्सिंग करणं गरजेचं असतं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुम्हाला या क्षेत्राकडे यायचं नव्हतं, पण तुम्ही ऍक्सिडेंटली आलात आणि मग इथंच रमलात. आता ह्या स्टेजला तुम्ही नर्सिंग पेशाकडे कोणत्या दृष्टीने पाहता? सर एक नोबल प्रोफेशनच आपण ह्या प्रोफेशनला म्हणू शकतो, कारण म्हणजे प्रत्येक क्षेत्राला त्याप्रमाणे वेटेज असेल, पण इथं जे मानसिक समाधान आहे किंवा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे ते जे पैशात आपल्याला मोजू शकत नाही सर आपण. तर त्यामुळं हे नोबल प्रोफेशन आहे आणि मला ते आता खूप आवडतं आणि मी खरंच मी आवडीनं काम करते सर. आता तुम्ही इंचार्ज सिस्टर झाला आहात, तुमच्यावर जबाबदारी वाढलेली आहे आणि तुम्ही स्टाफ नर्स म्हणून चांगलं काम केलेलं आहे, तर येणाऱ्या स्टाफ सिस्टरांना तुम्ही काय सांगाल? सर पहिली गोष्ट तर म्हणजे आता थोडंसं ते खरं त्याचं दुःख होतंय की जवळजवळ एक 20-25% तर लोक असे आहेत की त्यांना बेड साईडला काम करायला आवडत नाही सर.
म्हणजे खरंच ती विदारक परिस्थिती आहे. तुम्ही ह्या प्रोफेशनला येता तर तुम्हाला बेड साईडला काम करायला काय प्रॉब्लेम आहे, मला म्हणजे ते कळत नाही आहे. तर बेड साईडला काम करणं गरजेचं आहे आणि केल्यानंतरचं मी आणखी म्हणजे माझ्या बोलण्यातून आलं असेल की समाधान जे आहे ते गरजेचं आहे. तर तुम्ही काम करा, तुम्हाला नंतर इन्चार्जची पोस्टिंग येणारच आहे ना. त्यामुळं काम ह्या प्रोफेशनमध्ये आलात तर तुम्ही सगळ्या कामांची जबाबदारी घेण्याची गरज आहे. म्हणजे स्टाफची पण घेण्याची गरज आहे किंवा जर तुम्हाला डॉक्युमेंटेशन किंवा काय दुसरं काय पाहिजे असेल तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता. पण इथं आलाय तर तुम्ही पेशंटची काळजी घेणं गरजेचं आहे. 10वी-12वीला असणारी मुली जर तुमच्याकडे आले आणि करिअर ऑप्शन म्हणून नर्सिंग चूज करायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? हो, मी अगदी सांगेन सर की तुम्ही या करिअरमध्ये या, पण आल्यानंतर पेशंटची प्रामाणिक सेवा करा. कारण जर प्रामाणिक सेवा नाही केलात तर माझे स्वतःचे अनुभव आहेत सर, तुम्हाला ब्लेसिंग नाही मिळणार. ही त्रिवार सत्य आहे. शासनाकडून पगार मिळतो आणि रुग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून ब्लेसिंग्स मिळतात, हे या पेशाचं दुहेरी गेन आहे असं मला वाटतं. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपल्याला सावित्रीची लेक म्हणून सन्मान झाला, याबद्दल आपण काय सांगाल? सर, सावित्रीची लेकच म्हणून घ्यावं लागेल मला, कारण माझ्या जन्मानी माझ्या आईला फक्त आनंद झाला होता, इतर कुणालाही आनंद म्हणजे झाला नव्हता. कारण का तर मी दुसरी मुलगी होती घरातली आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या तर कुठल्याही घरामध्ये दुसरी मुलगी नाही चालत. तर मला सतत म्हणजे माझ्या घरातच माझी आजीच मला कधीही म्हणजे व्यवस्थित ती हँडल केली नाही किंवा बोलली नाही. तरीही मी काय तिचा द्वेष करत नाही, कारण ती माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांना तिनं जन्म दिला म्हणून माझ्या वडिलांनी मला दिला. म्हणजे मी तिच्याबद्दल हे म्हणत नाही. हा सामाजिक एक आपला तोटा म्हणा किंवा एक सामाजिक परिस्थिती आपली अशी आहे की दुसरी मुलगी आपल्याला चालत नाही. तरी ठीक आहे, पण दुसरी मुलगी असण्याचा मी जेवढं माझं बेस्ट द्यायचं आहे तेवढं मी माझ्या घरच्यांना दिलं आणि समाजालाही देण्याचा मी प्रयत्न करते. आणि मला आणखीनही झगडावं लागते सर, म्हणजे समाजामध्ये, की मी जेव्हा 7वीत होते तेव्हाच माझं लग्न ठरवलं होतं सर. मग माझी आई अडाणी होती, पण ती म्हणली की नाही, हिचं लग्न नाही करायचं, हिला 12वी पर्यंत तर शिकू द्या. मग माझी आत्या मुख्याध्यापिका होती, तर ती म्हणली 12वी नंतर जर हिला घरात ठेवलं तर हिचं लग्न करतील. तर हिला मग जो दुसरा ऑप्शन होता तो मी आता इथं बोलत नाही, पण त्या दुसऱ्या ऑप्शनसाठी जर हिला घरात ठेवलं तर ते तर होणारच नाही, पण हिचं लग्न होईल. त्यापेक्षा मग नर्सिंगला पाठवू आपण आणि नर्सिंगला हॉस्टेलला राहावं लागतं, त्यामुळे ती घरात नसणार तिथं. म्हटल्यानंतर मग मी माझ्या आत्याचं म्हणजे ऐकत होते. मुख्याध्यापिका होती ती नंतर झाली, नंतर आधी टीचर होती तेव्हाही टीचरला पगारी कमी होत्या. तिचं पण स्वतःचं पर्सनल थोडंसं व्यवस्थित नव्हतं, पण तरीही तिनं आम्हाला मार्गदर्शन केलं. पण तिलाही तेवढंच झगडावं लागलं सर, कारण ती ऐकतच नव्हती. म्हणजे इतकी मेंटॅलिटी विचित्र आहे. आणि सर आणखीनही म्हणजे अजूनही परिस्थिती तेवढी बदललेली नाही. सावित्रीबाई फुलेंचे खरंच खूप मोठे आभार आहेत ह्या स्त्री वर्गासाठी की त्यांनी शिक्षणाची दारं उघडी केलीत, पण अजूनही स्त्रियाच शिकू देत नाहीत स्त्रियांना. तर मग त्यामुळं हे नर्सिंगकडे मी आले आणि त्यानंतर मग म्हणजे नर्सिंग केल्यानंतर जॉब मिळाला आणि मग नंतर लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यासाठी खूप मला झगडावं लागलेलं आहे आणि सावित्रीबाई फुलेंचेच अनंत उपकार माझ्यावर आहेत असं म्हणजे सर्व स्त्री जातीवर आहेत असं मी इथं म्हणू इच्छिते सर. खरं आहे सिस्टर की सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली, तरीसुद्धा समाजात अशी परिस्थिती आहे की अजूनही दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमची आई आणि आत्या या सावित्रीचं रूप घेऊन आल्या आणि तुमचं शिक्षण पुढं चालू ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला प्रोत्साहित केलं आणि याचंच फळ म्हणून काल तुमचा सन्मान करण्यात आला. याबद्दल काय वाटतं? सर, सन्मानासाठी तर तुमचे खूप खूप आभार. आणि मला असं वाटतं आता की आपल्याला उशिरा मिळालं प्रमोशन किंवा परिसेविकेचं जो सन्मान प्रमोशन आहे ते जे उशिरा मिळालं ते बरं झालं की काय असं एक वाटून गेलं. कारण का तर तुम्ही जी तारीख घेतली ती
3 जानेवारी घेतली. म्हणजे सावित्रीची या लेकी आहेत ह्या आणि सावित्रीबाईंच्या जन्माच्या दिवशी आमचा सत्कार. हे खरंच खूप मोठं अहोभाग्य आम्ही सर्वजणी समजतो. आणि आलं तर आलं, उशिरा येऊ देत, पण आम्हाला आमचा सत्कार झाला याबद्दल मला खूप म्हणजे मी तुमचे थँक्यू म्हणते. आणि तुमच्या संघटनेच्याकडून पण मी थँक्स खूप म्हणजे आभारी आहे सर त्या बाबतीमध्ये. आज आपण इथं आलात आणि आपलं मनोगत व्यक्त केलं, तुमच्या पेशाबद्दल, तुमच्या आयुष्याबद्दल तुम्ही सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.